नमस्कार महिलांनो, लाडक्या बहिणींसाठी 10,000 रुपयांची नवीन योजना आली आहे। ही योजना नक्की काय आहे, ह्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत, याच्या अटी काय आहेत, ही सर्व माहिती आज आपण व्हिडिओद्वारे पाहणार आहोत। मित्रांनो, कृपया करून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तेव्हाच तुम्हाला ही सर्व माहिती समजेल। तसेच आपल्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया। महिलांनो, राज्य सरकारकडून महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सध्या लाभार्थी महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात। सरकारकडून लवकरच एक मोठी घोषणा होऊ शकते आणि सरकारच्या या नवीन घोषणेचा लाडक्या बहिणींना मोठा फायदा होऊ शकतो। आता मित्रांनो, महिलांसाठी दरमहा 10,000 रुपयांची योजना आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यातील प्रत्येक गरजू महिलेला लाभ घेता यावा, यासाठी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात येणार असून सध्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दरमहा 1,500 रुपये दिले जातात। पण लाडक्या बहिणीचे उत्पन्न दरमहा किमान 10,000 रुपये असावे, यासाठी केंद्र सरकारद्वारे राबवल्या जाणाऱ्या लखपती दीदी योजना या योजनेची व्याप्ती वाढून लखपती दीदी योजनेअंतर्गत राज्यातील महिलांचे वार्षिक उत्पन्न 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त कसे करता येईल, या संदर्भात उपाययोजना करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून लखपती दीदी योजनेत काही प्रमाणातच बदल करून लवकरच महाराष्ट्रात ही योजना प्रभावीने राबवली जाणार आहे। तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणले की ही योजना खरं तर भगिनींचे जीवन बदलण्यासाठी सुरू करण्यात आलेली एक मोहीम आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 3 कोटी भगिनींना लखपती बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे। त्यांनी सांगितले की अनेक लाडक्या बहिणींना बचत गटाच्या माध्यमातून नवीन कामे मिळवून देऊन त्यांचे मासिक उत्पन्न दरमहा 10,000 रुपये होईल, अशी व्यवस्था करण्याचा सरकारकडून प्रयत्न सुरू आहे। तसेच या योजनेचा अंतिम आराखडा तयार होताच राज्यात ही योजना सुरू करण्यात येईल आणि लवकरच या योजनेअंतर्गत पात्र महिलांना बचत गटाच्या माध्यमातून नवीन काम उपलब्ध होईल आणि त्यांना मासिक किमान दरमहा 10,000 रुपये उत्पन्न मिळणार आहे। तर मित्रांनो, कशी वाटली आजची माहिती हे कमेंटद्वारे नक्की सांगा। आपल्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच मित्रांनो, ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर नक्की करा। तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।